लाखांदूर तालुक्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या तूर बियाणे वाटप प्रक्रियेवर आता संशयाची पाल चुकचुकत आहे। शेतकऱ्यांनी बियाणे वाटपात अनियमितता आणि दुजाभाव झाल्याचा गंभीर आरोप केलाय। शेतकऱ्यांच्या माहितीनुसार ऑनलाईन फार्मर आयडी आणि आधार पडताळणी दरम्यान काही लाभार्थ्यांना पोर्टलवर 13 किलो तर काहींना 8 किलो तूर बियाणे मंजूर असल्याचे दिसून आलंय। मात्र प्रत्यक्ष वाटपाच्या वेळी काही शेतकऱ्यांना 8 किलो तर अनेकांना केवळ 4 किलोच बियाणे देण्यात आल्याचा आरोप आहे। मंजूर प्रमाण आणि प्रत्यक्षात मिळालेल्या बियाणामध्ये मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। समान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात बियाणे का देण्यात आले, यासाठी कोणते निकष लावण्यात आलेत, असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत। तसेच एकूण किती तूर बियाण्यांचा साठा उपलब्ध होता, किती शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली आणि प्रत्यक्षात किती बियाणांचं वितरण करण्यात आलं, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कडधान्य उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत जर खरोखर अनियमितता झाली असेल तर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करतायत। सध्या महाडीबीटी पोर्टलवर हे पहिलं कसं होतं, ऑफलाईनवर ते आपण घेत होतो आणि मिनिटेजचे वाटप करत होतो। परंतु यावर्षीपासून आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणं बंधनकारक आहे आणि त्याच्यानुसार वाटप करणं गरजेचं आहे किंवा बंधनकारक आहे। त्याच्यानुसार आपण पहिल्या दिवशी जेवढे अर्ज आले, अर्जांची संख्या खूप कमी प्रमाणात होती पहिल्या दिवशी, त्यामुळे आपण मार्गदर्शक सूचनेमध्ये जी कमाल मर्यादा होती त्याच्यानुसार आपण वाटप केले। परंतु दुसऱ्या दिवशी अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि अर्ज मोठ्या प्रमाणात आहेत आणि शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला हे किमान 1 मिनी किट मिळावं या उद्देशाने आपण तेव्हापासून 1 मिनी किट प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे कदाचित काही शेतकऱ्यांना असं वाटतंय की बाबा आम्हाला 1च किलो दिलं, काही लोकांना वाटत आहे की आम्हाला 2 किलो दिलं। हे थोडा स्पष्ट आहे की आपला समान न्याय या तत्वानुसार प्रत्येक शेतकऱ्याला किमान 1 बॅग आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्याला लाखांदूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचेल, प्रसार होईल। आपला उद्देश हाच आहे कडधान्य आत्मनिर्भरता अभियानमध्ये की हा आपल्याला क्षेत्र विस्तार करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे की बियाणं बदल पण घडवायचा आहे। हा सगळा उद्देश आपण डोक्यात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे। तरी माझी सर्व लाखांदूर तालुक्यातील शेतकरी बंधूंना हेच आव्हान आहे की आपल्या कृषी विभागाला हे करावं, सहकार्य करावं आणि आपण जो निर्णय घेतलेला आहे तो लोकहितार्थ घेतलेला आहे। धन्यवाद। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी मच्छिंद्र मावळे, लाखांदूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।